भेटी पसरून झालेला चरणे वाहे भीमा उद्धार लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये दीपोत्सव साजरा केला जातोय। 2,30,000 दिव्यांनी आणि म्हणजे रंगीबेरंगी पंत्यांनी मिळून श्रीरामाची मूर्ती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। चित्रकर्ती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या संकल्पनेतून ही चित्रकर्ती साकारण्यात आलेली आहे। अभूतपूर्व आहे, याचं रेकॉर्ड होईल म्हणजे जागतिक विक्रम होईल अशा प्रकारचं तुम्ही सांगितलं होतं। कशा पद्धतीने ही संकल्पना तुम्ही मांडलेली आहे आणि आज तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? आज झटक्याने दिव्याच्या माध्यमातून या ठिकाणी राम, सीता, हनुमान, लक्ष्मण यांची या ठिकाणी दिव्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची प्रकृती ह्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अहमदपूर नगरीमध्ये, राजूर नगरीमध्ये आम्ही प्रस्थापित केलेली आहे। एक आज छोटासा इव्हेंट होता जे रामभक्त जे अयोध्येमध्ये जे बघणार आहेत, अयोध्येमधून जो लाईव्ह होणार आहे आणि त्यांना सहज असा ह्या ठिकाणी जो उपलब्ध व्हावा तो सोहळा एक रामनगरीमध्ये जे होणार आहे त्या ठिकाणी हेच त्या ठिकाणी होणार आहे। तर एक आम्हाला एक छोटीशी ही आमची ही कल्पना होती, आमच्या आज आमच्या मनामध्ये आला की काहीतरी आपण या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये करावं असं आमचे जे विचार होते। या ठिकाणी आम्ही ते विचार ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। या दिव्यातून ह्या ठिकाणी आम्ही रांगोळी रामाची काढली आणि आपल्याला माहितीच आहे, आत्ताच मी सांगितलं की राम जेव्हा वनवासातून आले आणि जेव्हा अयोध्येमध्ये येतात आणि त्या ठिकाणी तेव्हा त्याचे स्वागत केलं जातं। ते दिव्याच्या पंत्या लावून पूर्ण दिवाळी साजरी करून लाईटिंग लावून त्या ठिकाणी फटाके उडवून असं त्या ठिकाणी रामाचं त्या ठिकाणी स्वागत केलं होतं। त्या पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी दिव्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मुद्दाम होऊन ह्या ठिकाणी रामाची प्रकृती ह्या ठिकाणी विराजमान ह्या ठिकाणी काढलेली गेलेली आहे। मला सगळ्यांना भावी भक्तांना रामाला जे मानणारे भावी भक्त आहेत सगळ्या देशाचे नाही तर पूर्ण विश्वाचे राम आहेत, त्याची ह्या ठिकाणी आम्ही प्रकृती ह्या ठिकाणी स्थापन केली। आज आम्हाला जे दान देणार आहे, जो तुम्ही तुम्हाला या ठिकाणी खासदार म्हणून निवडून दिलं तर मी सगळ्याचे आभार मानतो की हे जे करण्यामध्ये जे ज्ञान देणारा कोण आहे तर रामच आहेत, हे एवढंच मला या ठिकाणी मानायचं आहे। तर आपल्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि सगळं व्यवस्थितपणे आपलं बघून जावं, एक ह्या ठिकाणी सामाजिक सलोखा ठेवावा एवढंच या ठिकाणी। 2,30,000 दिव्यांनी ही जी चित्रकृती उभारण्यात आलेली आहे ती पुढचे 3 दिवस लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये लोकांसाठी खुली करण्यात आलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।